सांगली शहरातील जनतेवर लादलेल्या वाढीव व जाचक घरपट्टीच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने घंटानाद आंदोलन छेडले। महापालिकेसमोर या आंदोलनामध्ये काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच नगरसेवक व नगरसेविका, त्याचप्रमाणे वीर सेवा दलाचे सर्व सदस्य व इतर नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुपवाड महानगरपालिकेने जी वाढीव घरपट्टी आकारलेली आहे ती चुकीच्या पद्धतीची आहे। प्रशासक काळाची वाढीव घरपट्टी चुकीची आहे आणि याचा आम्ही निषेध करतो। आमचा भाग 70-80% तर गुंठेवारी भाग आहे, तिथं ना रस्त्याची सोय आहे, गटरी आहे, कचरा गाडी व्यवस्थित येत नाही। ह्या सर्व सुविधा नसताना घरपट्टी तुम्ही वाढवली आहे, नागरिकांचा तुम्ही सोयीने विचार केला नाही, याचा आम्ही निषेध करून आज विरोधी पक्षनेता मंगेश दादा चव्हाण, राजेश नाईक, आम्ही सर्व नगरसेवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही प्रशासनाला सांगली म्युनिसिपल महापालिका ही ड वर्ग महापालिका आहे आणि ड वर्ग महापालिका असताना इथं रस्ते व्यवस्थित नसताना, पाण्याची सुविधा व्यवस्थित नसताना, कचरा उठाव होत नसताना, कोणतीही सुविधा महापालिका लोकांना देत नसताना, इन्फ्रास्ट्रक्चरचं कोणतंही डेव्हलपमेंट नसताना भरघोस घरपट्टी वाढ केलेली आहे। लोकांच्यावर सर्वसाधारण लोकांच्यावर एक कराचा भर जे घातलेला आहे त्याचा विरोध हे काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आज केलेला आहे आणि ही घरपट्टी अन्यायकारक वाढीव घरपट्टी जी आहे ती आम्ही रद्द करूनच राहणार। हे आम्ही घंटानाद आंदोलन केलेलं आहे। यामध्ये मोठ्या संख्येने जनता सहभागी झालेली आहे, तसेच नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे नगरसेवकही उपस्थित झालेले आहेत आणि आम्ही घरपट्टी वाढ हे रद्द करूनच राहणार आणि जर असं झालं नाही तर हे आंदोलन आम्ही तीव्र करणार। वाढीव सर्वसामान्यांच्यावर आज ह्यांनी लावलेली आहे, जिथे सर्वसामान्य शेतकरी आहेत, गोटा आहेत, त्यांना तुम्ही कमर्शियल घरपट्टी लावलेली आहे। तुम्ही बांधकाम परमिशन मागतायत लोक, त्यांना तुम्ही बांधकाम परमिशन देत नाही। जी रेग्युलर घरपट्टी भरतायत त्यांच्याकडे तुम्ही बांधकाम परमिशन नाही म्हणून शास्ती दीडपट दुप्पट लावताय। हा जो नागरिकांच्यावर चाललेला अन्याय आहे। त्याचबरोबर ज्या भागात तुम्ही सोयी सुविधा दिलेल्या नाहीये, ड्रेनेज नाही, जलनिसारण नाहीये, काही सोयी सुविधा नाहीये, त्या भागावर तुम्ही त्या ड्रेनेजचा कर वगैरे वसूल करताय। हा सरासर त्या सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय आहे आणि आम्ही सर्वजण याचा निषेध करतो आणि आम्ही कायम सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत असू आणि त्यांच्या हक्कासाठी लढू। काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व काँग्रेस नगरसेवकांनी मिळून इथे वाढीव घरपट्टीच्या विरोधात टाळवादन आंदोलन केलेलं आहे। मुळातच गॅस दरवाढ आहे, पेट्रोल डिझेलचे दरवाढ वाढलेली असतानाच त्यातच ही वाढीव घरपट्टी सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत। ह्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लढा देणार आहोत। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।